महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लाल बावट्याच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी देवळा तहसील कार्यालयाच्या आवारात जेलभरो आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतमजूर, ग्रामीण मजूर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत आपल्या विविध मागण्या मांडल्या। वनजमिनीच्या वाढीव क्षेत्रासह स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून सर्व अपात्र वनदावे पात्र करावेत। गायरान, देवस्थान, इनामी तसेच सरकारी जमिनीवरील निवासी व शेतीची अतिक्रमणे नियमित करावीत। शेतीमालाला C2+50% सूत्रानुसार हमीभाव द्यावा। स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी। गावठाण फिडरवरील लोड शेडिंग बंद करून 24 तास घरगुती वीज पुरवठा सुरू करावा। कामगार विरोधी 4ही श्रमसंहिता रद्द कराव्यात। तसेच चांदवड, देवळा तालुक्यातील ज्या गावांमध्ये वनपट्ट्यांची मोजणी बाकी आहे ती तातडीने पूर्ण करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या। आंदोलनानंतर शेतमजूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांबाबत शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात नाशिक जिल्हा शेतमजूर युनियनचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड भाऊसाहेब मोरे, जिल्हाध्यक्षा सुनंदाबाई पवार तसेच शशिकांत पवार, कडू कुवर, चिंतामण पवार, नितीन गोतरणे, बाळू पवार, निंबा पवार, भाऊराव पवार यांच्यासह मेशी, उमराणे, भौर, खामखेडा, वासूळ, लोहणेर, वडनेर, भैरव, गोहरण, देवळा व चांदवड परिसरातील शेतमजूर युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 ऑगस्ट जेलभरो आंदोलन या राज्यात आणि केंद्रात चालू आहे आणि ह्या जेलभरो आंदोलनाच्या निमित्तानं आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत, जे काही वन जमीन कसणाऱ्याच्या नावे झाले पाहिजेत आणि त्यांना वनपट्टे मिळाले आहेत, त्यांना जे काही 20,000 40,000 मिळाले त्यांना वाढीव क्षेत्र मिळालं पाहिजे। दुसरी मागणी म्हणजे गायरान जमीन आणि देवस्थान जमीन या जमिनीवरती जी काही जीवन जगत होते त्या आदिवासीच्या नावावर झाली पाहिजे। यासाठी आजच्या ह्या जेलभरो आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या आणि त्या मागण्या घेऊन साहेबांना त्या लेखी आश्वासन घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याकडे हा पाठपुरावा करू, वरती 100% पाठवू आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्याचे पूर्णपणे राहू असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि ह्या मागण्या घेऊन आजच्या ह्या देवळा तहसील समोर आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या, काही भौर खामखेड्याच्या ज्या काही वन जमीन खाजगी जमीन होती, आदिवासी तो आदिवासीच होता, परंतु त्या बेकायदेशीरपणे त्याचे नाव वारसा लागून गेल्यामुळे त्यांचा पण तो प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा आम्ही हमी घेतलेला आहे। आणि ह्या कामानिमित्तानं तहसीलदार साहेबांना त्यांनी ठोस पुरावा उचललेला आहे का आपण ते वैयक्तिक भेटून त्यांचा तो प्रश्न आपण मार्गी लावूया, अशा पद्धतीनं त्यांनी तो पण मान्य केलेला आहे। त्यानंतर उमराण्याच्या ज्या गावातील जो काही विजेच्या खांबाचा प्रश्न आहे तिथं पण तो रस्त्याला नगत असून तो काढण्यात यावा असं पण त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। त्याच्यानंतर आमच्या देवळा तालुक्यातील काही चांदोड तालुक्यातील आपल्या गावोगावी आलेले इथं या जेलभरो आंदोलन सामील झालेलं आहे। गौरण असेल, वडनेर भैरव असेल, मेशी असेल, भौर खामखेडा असेल, उमराणे असेल, बरेच गावाचे प्रश्न घेऊन वनपट्टे तयार झाले पाहिजे। जे अपात्र दावे झालेले आहेत त्यांचे पण पात्र झाले पाहिजे, ते पण ताबडतोब मोजणी करून त्यांच्या नावावर करण्यात यावं, या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या देवळा तहसीलमध्ये जेलभरो आंदोलनाचं यशस्वीपणे पार पाडलं। एवढं बोलून मी